कसे आहात? तुमचं स्वागत आहे माझं विरंगुळा या चॅनलमध्ये. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. हे बघा किती छान असा माझा मनी प्लॅन्ट झालेला होता आणि त्याला किती छान लीफ फुटले होते. त्याच्यामधलं पाणी हे कमी झालं होतं. म्हटलं पाणी टाकून घ्यावं. एक गृहिणी म्हटलं की तिला सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं बघा घरामध्ये पण. आणि म्हणतात की सकाळी म्हणजे मुलं वगैरे गेली की काय आता स्वयंपाक वगैरे झाला आहे. पण तिला बाकीचे किती छोटे-मोठे असे कामं पण असतात बघा मैत्रिणींनो. हे बघा मग हॉल वगैरे मग मी आवरून घेतला. पाणी वगैरे घालून घेतलं होतं त्या ह्याच्यामध्ये पॉटमध्ये आणि देवपूजा पण माझी झालेली होती. छान असा अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. पण मग माझी उत्तरपूजा राहिली होती काढायची. तर म्हटलं चला आता उत्तरपूजा वगैरे आपण काढून घेऊया. हे बघा घरामध्ये अशी पूजा वगैरे केली की किती छान प्रसन्न वाटतं बघा. आपल्या मनाला पण आणि घराला पण एक वेगळीच प्रसन्नता मिळते. मग मी अशा प्रकारे हळदी कुंकू ते वाहून त्याला तुपाचा दिवा वगैरे लावून हे केलं होतं. पूजा केल्यानंतरच पण म्हटलं दिवा शांत झाला की आपण मग कळस वगैरे उचलून घेऊया. मग हे बघा मग मी अशा प्रकारे उत्तरपूजा वगैरे त्याची करून घेतली आणि मग ते कलशातलं पाणी वगैरे म्हणतात ना बाहेर म्हणजे टाकू नये, आपल्याच घराच्या अंडरमध्ये टाकावं वगैरे. तर म्हटलं चला ठीक आहे. मग मी अशा प्रकारे कलश वगैरे घेतला आणि मग बाहेर असं घेऊन जाऊ लागले होते आणि मग म्हटलं त्याला आपल्या झाडामध्येच टाकून घ्यावं. तर तुम्ही पण असे रूल्स फॉलो करतात का? आमच्या इथे तर आम्ही करतोच बघा. तर मग अशा प्रकारे आमच्या इथे म्हणजे फुलाचे झाडं आहेत लावलेली इकडे एका साईडला. मग मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून घेतलं कळशाचं. तर त्याला बघा किती छान असे फुलं आता सीझन आहे तर छान असे त्याला फुलं लागण्याची सुरुवात झाली होती. बघा छान असं गुलाबाचं फूल पण किती सुंदर शेडिंगमध्ये आलेलं होतं पिंक आणि व्हाईटमध्ये आणि कुंद्याला पण आता फुलांची सुरुवात झाली होती बघा. तर हे पहा आता कळ्या वगैरे लागल्या होत्या त्याला आणि रोज असे थोडेसे तरी निघू लागलेत म्हणजे 5, 6, 7, 8 म्हणजे त्याला सुरुवात झालेली आहे आता. त्याला संक्रांतीच्या सीझनमध्ये खूप फुलं येतात बघा. तर मग हे बघा हे जास्वंदीचं आहे झाड. आज काय आहे ह्याला एकच फुल आलं होतं. आज काही फुलंच नव्हते आले ह्याला, थंडीनी का काय काय माहिती. आणि मग मी असं पाणी टाकून वगैरे मध्ये आले होते. तर म्हटलं चला आता माझी थोडीशी आवरावर अशी राहिली होती. एक गृहिणी म्हटल्यानंतर काय मैत्रिणींनो तिला दिवस पुरत नाही बघा काम करण्यासाठी. दिवसभर तिच्या हातातलं काम काही हटतच नाही बघा. सारखं काहीतरी काहीतरी तिची खुटपुट अशी सुरू असते. पण तिला स्वतःसाठी म्हणजे ती काही वेळच काढत नाही बघा की क्षणभर बसली आहे, स्वतःसाठी थोडंसं रिलॅक्स झाली आहे असं तर म्हणजे मला तर वाटतच नाही बघा. तुम्ही बसतात का मैत्रिणींनो? तर हे बघा मग मी माझ्या मुलांना सकाळी मेथीची भाजी करून दिली होती टिफिनला मुगाची डाळ वगैरे टाकून. तर ते थोडीशी भाजी अशी राहिली होती त्याच्यातली. मग मी त्याला धुतली होती. म्हटलं आता ती कॅरी बॅगमध्ये तरी राहणारच नाही, खराब होऊन जाईल. म्हणून मग मी त्याला अशा प्रकारे पेपरमध्ये रॅप केलं आणि म्हटलं त्याच्यातलं काय पाणी वगैरे आहे ते पेपरमध्ये हे होऊन जाईल, ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि मग भाजी पण कोरडी होऊन जाईल. म्हटलं हिला उद्या करता येईल आता. म्हणून मग मी त्याला अशा प्रकारे पेपरमध्ये हे केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली बघा. म्हणजे तिला असं तिच्या डोक्यामध्ये बघा सतत एक झालं की एक, एक झालं की एक काम असतं बघा. गृहिणी म्हटलं की काय आणि म्हणजे संसारासाठी तरी प्रत्येक गोष्टीत आपण जे काम करतो त्याची कधीच तिला लाज पण वाटत नाही गृहिणीला. आणि छोटे मोठे कामं कुठले का असेना ती तिच्या कामामध्ये इतकी व्यस्त असते ना की तिला एक झालं की एक, एक झालं की एक म्हणजे तिच्या मनामध्ये सुरूच असतं बघा की आता हे झालं की आपण हे करूयात, आता मुलं गेली की मग आपण ते काम करूयात आणि मग परत काम झालं की आता मुलं आली की आपण परत दुसऱ्या कामाला सुरुवात करूया. तर असा विचार असतो की नाही डोक्यामध्ये. मला तर सारखं तसाच विचार असतो बघा. तुमच्या मनामध्ये पण असे तुम्ही विचार करतात का? म्हणजे कंटिन्युअसली काहीतरी काहीतरी तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं बघा. आणि गृहिणी म्हटलं की काय म्हणजे की एक तिला जबाबदारीच असते बघा एक वेगळ्या
वेगवेगळ्या प्रकारची. आणि घरासोबतच तिला बाकी सगळ्यांची पण म्हणजे इतरांची पण कुटुंबांची वगैरे काळजी घ्यावी लागते. मुलं म्हटलं की परत आणखीन आपले म्हणजे कुटुंबातल्या ज्या कोणत्या व्यक्ती असतील त्यांची प्रत्येकाचंच तिला म्हणजे असं हे असतं की जबाबदारी असते बघा. त्याला हे नाही, त्याला ही भाजी आवडत नाही, ह्याला ही भाजी आवडत नाही. म्हणजे ती सतत तिच्या डोक्यात ते सुरूच असते, की नाही आपण जर ही भाजी केली तर मग एकासोबत दोघांचं होऊन जाईल. पण ती परत विचार करते, की नाही मग आता ही जर केली तर मग त्याला आवडत नाही. मग आपल्याला दुसरी करावी लागेल. मग तिचं असं ॲडजस्टमेंट तिचं प्रत्येक वेळेस सुरू असतं बघा घरामध्ये. म्हटलं की कामामध्ये पण कुठल्या पण म्हटलं की ती अशी ॲडजस्ट करत राहते आणि स्वतःसाठी काही गोष्टी म्हटल्या की मग म्हणणार नाही वगैरे बघता येईल नंतर, करता येईल. पण जर दुसऱ्यांसाठी म्हटलं की ती लगेच उठून उभा राहणार आणि मग म्हणणार हो, मग ठीक आहे. मुलं असो किंवा मग समजा आणखीन तिचे मिस्टर असोत किंवा मग आणखीन कोणती व्यक्ती असो, ती लगेच म्हणजे मान्य करते बघा. आणि तिला स्वतःसाठी जर म्हटलं तर ती म्हणते आता जाऊ द्या, कुठे एकटीसाठी आपण हे करत बसायचं, म्हणून टाळाटाळ करत असते शक्यतो तरी. आणि स्वतःला म्हटलं की एक घोट चहा प्यायचं सुद्धा बसून तिला असं वेळच नसतो म्हणजे स्वतःसाठी. आणि ती दुसऱ्यांसाठी म्हटलं की सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांच्याच विचारासाठी हे करते बघा. आणि तिला म्हणजे असं आपण कमी समजायचं नाही असं तरी मला वाटतं. एक गृहिणी म्हटल्यानंतर खरी तर सगळी घराची जबाबदारी तिच्यावरच असते बघा. ती एक दिवस आजारी पडू द्या आणि झोपून राहू द्या, तुमच्या घराला किती आकार येतो बघा तुम्ही लक्ष घ्या म्हणजे. तर हे बघा मग असं कालची पूजा वगैरे आपण केली होती ना, त्याचे असे भांडे वगैरे राहिले होते घासून घ्यायचे. तर म्हटलं चला आता किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला होता. मग म्हटलं आता भांडे वगैरे पण आपण असे तांब्याचे घासून घेऊया, नाहीतर त्याला लगेच डाग वगैरे पडतात. आणि थोडेसे काही छोटे-मोठे भांडे पण राहिले होते, म्हटलं ते पण घासून टाकूयात लगेच. मग हे बघा माझा खलबत्ता पण छोटासा आहे, तो घाण झाला होता. म्हटलं तो पण घाण म्हणजे काय, त्याच्यात आपण शक्यतो लसूण अद्रकच ठेचून घेतो. पण ते जेव्हाच्या तेव्हा क्लीन करत राहिलं की ते स्वच्छ पण राहतं बघा. नाहीतर मग ते तसंच आपण त्याच्यावरच आणखीन करत गेलं की मग ते अ, परत मग जास्तच घाण होऊन जातं. मग ते आपल्याला पण नको वाटतंय, किळसवाणी वाटतंय बघा. आणि मग असं जेव्हाच्या तेव्हा आपण छोट्या-मोठ्या गोष्टी साफ करत राहिलं, की आपलं घरही साफ राहतं, स्वच्छ राहतंय आणि सुंदर पण राहतं बघा. मग म्हटलं आता लगेच बेसिंग पण घासून घेऊया. तर हे बघा, मग लगेच बेसिंग वगैरे पण स्वच्छ करून घेतलं. अशी तिची म्हणजे सकाळची धावपळ संपत नाही तोपर्यंत लगेच दुपारची रुटीन सुरू होती बघा. लगेच मुलं यायचा टाईम, दुपारच्या जेवणाचा टाईम आणि लगेच दुपारच्या जेवणाची तयारी वगैरे असं सुरू असते. तर मग बघा माझं म्हणजे दूध वगैरे राहिलं होतं, तर म्हटलं त्याचं दही वगैरे लावून घ्यावं आणि छान असं. आजकाल हिवाळ्यामध्ये लवकर म्हणजे दही हे लागतच नाही, म्हणून म्हटलं चला आता लवकरच लावून घेऊया. थोडंसं कोमट ते करून घेतलं होतं आणि मग म्हणलं त्याच्यातच आता आपण दही पण लावून घेऊया. कधी धपाटे वगैरे केले तर त्याच्यासोबत छान लागतं असं दही वगैरे खाण्यासाठी. तर मग असं म्हणजे छोटी-मोठी तयारी म्हणजे सुरूच होती बघा. हातातले कामं काही सुटतच नव्हते. एक झालं की एक लक्षात येत होतं. आणि मग ते म्हटलं चला मैत्रिणींना बोलत-बोलत आपले ते पण कामं आता होऊन जातील. परत इकडं साय पण माझी पूर्ण अशी म्हणजे भरलं होतं ते साईचं पण आणि छान असं त्याला विरजण पण झालं होतं ते. तर म्हटलं चला आता लगेच त्याचा आपण ताक पण करून घेऊया. आणि बघा तर मग एका गृहिणीचं लाईफ म्हणजे इतकं बिझी असतं ना, मला तरी असं वाटतंय बघा, की एक बाहेर जाऊन जॉब करून येणारी महिला तरी म्हणजे थोडंसं निवांत बसत असेल बघा, की मी बाहेर म्हणजे मी कामावरून वगैरे आले असं तसं म्हणून तरी तिच्या लाईफमध्ये तरी थोडा आराम भेटत असेल. पण एका गृहिणीच्या ह्याच्यामध्ये तरी मला तरी वाटतंय शक्यतो, की तिला म्हणजे आरामाचं नावाचा प्रकारच नसतो बघा. ती उठते सकाळी लवकरच, परत रात्री पण सगळे झोपल्यानंतर झोपते बघा उशिरा. आणि त्यातनं परत
तिला आजारी जरी असली तरी कशाचा शनिवार आणि कशाचा रविवार मानायचा. तिला सुट्टी नावाचा प्रकारच नसतो बघा. जी महिला जॉब करते समजा तिला तरी 1 दिवस तरी सुट्टी मिळते. ती तरी म्हणते मला आज सुट्टी आहे, सुट्टी आहे आणि ती फुल एन्जॉय करते बघा. आणि तसं एका गृहिणीला नसतंच ना, म्हणजे ती 1 तास जरी लेट उठली तर शेवट तिला सगळं उठून करावंच लागतं. असं तरी माझं मत आहे बघा. त्यामुळे तुम्ही एका गृहिणीला तरी म्हणजे कमी समजू नका. एक गृहिणी म्हणजे ती घरासाठी सगळीच असते बघा. आई असते, बहीण असते, म्हणजे ती सगळेच कर्तव्यांनी तिचे कामं करत असते घरामध्ये पूर्ण. आणि मग हे हे बघा माझं असं साय काढायचं म्हणजे सुरू होतं एकीकडे मिक्सर फिरवणं आणि म्हटलं चला आता साय वगैरे आपण असं ताक वगैरे करून घेऊया. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा म्हणजे की आपल्या घरामध्ये असं दही, ताक वगैरे ज्यांच्या घरामध्ये लोणी कढायची, तूप बनायचं. तर जुने लोक जे होते ते म्हणजे खूप म्हणायचे की ज्यांच्या घरामध्ये असं तूप वगैरे राहायचं तर ते घराणं वगैरे म्हणजे असं खूप मोठं वगैरे आहे. त्यांच्या घरामध्ये खूप लक्ष्मी वगैरे आहे. असं पहिलेच्या काळी वगैरे म्हणजे असे जुन्या माणसांचे बोल होते बघा. आणि आता तर म्हणजे काय सगळं मोबाईलमध्ये वगैरे बघून असं सगळेजण आता तर म्हणजे घरातच आपल्या रेडी होते बघा. आजकालचं युग म्हणजे खूपच हे झालेलं आहे फास्ट. आणि मग मी अशा प्रकारे लोणी वगैरे काढून घेतली होती. आणि लोणीचा थंडीमध्ये तर खूप छान उपाय होतो बघा. मैत्रिणींनो तुम्ही म्हणजे केलेला आहे का? तर साय तरी शक्यतो म्हणजे आपण नाही यूज करू शकत. कारण की साय खाल्ली की फॅट पण वाढतं बघा आपल्या शरीरातलं. आणि आजकालच्या म्हणजे जर्नीमध्ये तरी तुम्ही लो फॅटचेच पदार्थ खाल्ले पाहिजेत असं तरी वाटतं बघा. कारण की सगळ्यांचे बैठे काम असे झालेले आहेत. आधीच्या काळातील लोकं म्हणजे कसे असे त्यांचे खाणे-पिणे पण छान होते आणि त्यांचे कामं पण तसेच होते ना मग दिवसभरामध्ये. आता तसं नाही ना, आता म्हणजे शक्यतो जास्त करून तरी बैठे कामच आहेत. मग तुम्ही जितके फॅटचे पदार्थ खाताल तितकंच तुम्हाला त्रास पण होईल बीपीचा वगैरे असा. तर मग हे बघा मी अशी लोणी वगैरे कडवायला ठेवली होती. आणि मग म्हटलं आता ते लोणी मला असं हाताला पण लागलेलं होतं. मग मी काय केली थोडीशी ती चमच्याची वगैरे पुसून घेतली आणि माझ्याच अशा हाताला मी पुसून घेतली बघा. तर माझे हात असे इतके मऊ-मऊ पडले होते ना थंडीने, म्हणजे जितकी स्किन ड्राय झालेली असते, तेवढ्या आपण त्या स्किनला जर का अशी म्हणजे लोणी पुसून घेतली तर तुम्ही कुठलीही क्रीम यूज करा, त्या क्रीमपेक्षा हे एकदम भारीच ब्रँड म्हणावं लागेल मैत्रिणींनो. तुम्ही यूज करून बघा. खरंच म्हणजे की इतके छान माझे हात झाले होते ना आणि मऊ-मऊ पण लागत होते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांच्या पण स्किनला तुम्ही अशी थोडीशी तरी बोटावरती, हातावरती लोणी घेऊन तुम्ही लावा. तर बघा तुमचा ड्रायनेसपणा नक्की कमी होऊन जाईल शरीराचा. कारण की हिवाळ्यामध्ये अ, जी स्किन ड्राय झालेली आहे ना, ती अशी मला तरी वाटतं की म्हणजे की लोणी वगैरे लावली की ती कमी होती बघा. साय लावली तरी पण ती म्हणजे तेवढी अशी कमी होत नाही. पण लोणी लावली की मात्र ती फार लवकर कमी होते. मग मी असं एकीकडे तूप वगैरे कढायला ठेवलं होतं, एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं ते तुपाचं वगैरे आता लोणी वगैरे काढलेले जे भांडे होते का, त्याला म्हटलं गरम पाण्याने विसळून घ्यावेत. लगेच जेव्हाच्या तेव्हा केलं तर लगेच आपलं काम पण आवरतं बघा. नाहीतर मग ते उगाच रेंगाळलं की दिवसच जातो त्याच्यामध्येच. म्हणून म्हटलं त्याला आपण लगेच आता गरम पाण्याने वगैरे हे करून घेऊया. मग आता एवढी लोणी कडेपर्यंत म्हटलं आता इथंच थांबायचं आहे आपल्याला, बोर नको व्हायला. तर मग आपण इकडे-तिकडे कुठं बसलो की बघा मैत्रिणींनो, ते आपण तिथंच बसून जातो. मग मध्येच फोनवरती कॉल वगैरे आला की आपण फोनवरती बोलत बसतो. आणि मग आपलं म्हणजे डोक्यातून आपण विसरून जातो की आपल्या गॅसवर आपण दूध ठेवलं होतं किंवा की तूप ठेवलं होतं कढायला. आणि
असं होऊन जातं. मग त्यामुळं म्हटलं, की आपण जर आता इथून हटलो तर मग म्हटलं आपल्या लक्षातून वगैरे जाईल. मग म्हटलं आता आपण इथंच किचन वाट्यावर उभा राहिल्या लोणीला पाहता म्हटलं लसूण वगैरे सोलून घ्यावा. असे छोटे-मोठे कामं केलं तर आपलंही काम सोपं होतंय. तयारी पण होऊन जाते परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे. म्हणून मग मी लगेच प्लेटमध्ये लसूण वगैरे घेतला आणि म्हटलं असा डब्बीमध्ये आपण त्याला सोलून वगैरे ठेवूया. आपला स्वयंपाक पण लवकर होतो बघा. असं जर आपण काम करत करत दुसरे पण कामं एखादे केले, तयारी केली तर म्हणजे की वेळ पण लागत नाही आपल्या कामाला आणि शक्यतो काम पण आवरतं पटकन. तर हे बघा माझी एक मैत्रीण आली होती बाहेर, ती आवाज देऊ लागली होती. म्हटलं कशासाठी आली आहे काय माहिती, बघावं तरी. म्हणून मग गेलो तर तिने काय म्हणजे तिच्या शेतामधून तिला अं, तुरीच्या शेंगा वगैरे दिल्या होत्या. मग माझ्या मुलाला खूप आवडतात. मग तिने आणून दिल्या. म्हटली शेतातून आलेल्या आहेत म्हणली ताज्या-ताज्या. जे सीझन वाईज असतं ना, ते असं सीझन वाईज खाल्लं की फार छान लागतं बघा. आणि तुम्ही जर सीझन सोडून खाताल तर मग त्याची चवच वेगळी लागते. मग असं लोणी पण कडत होतं आणि म्हटलं माझा लसूण पण सोलून होत होता. म्हणजे माझे एक सोबत 2-2 कामं सुरू होते बघा, 3-3. म्हटलं आता लगेच तुरीच्या शेंगा पण आपण पातेल्यात काढून ठेवाव्यात वरच आणि परत एकदा फ्रीजमध्ये ठेवलं की ते फ्रीजमध्येच राहून जाईल म्हटलं, परत लक्षात पण राहणार नाही. आणि म्हटलं आता मुलं आली की त्याला, मुलं यायच्या एक 10-15 मिनटं आधी त्याला आपण उकळलं की ते गरम-गरम पण होतं आहे आणि उकडून पण निघतात बघा. तर आता माझं तूप पण छान असं कडत आलं होतं. तर म्हटलं आता त्याच्यामध्ये मी 2-4 लवंगा वगैरे टाकल्या होत्या. तर एका गृहिणीची सवय म्हणजे कशी असायला पाहिजे बघा मैत्रिणींनो, सकाळी उठलं की म्हणजे तिने पारोशावर वगैरे नाही फिरलं पाहिजे. असं पारोशाने वगैरे अंघोळ वगैरे स्वच्छ करून आणि मगच तिने तिचे नित्यकामं वगैरे केले पाहिजेत बघा. असं तरी मला वाटतं. अशाने लक्ष्मी वगैरे टिकते असं म्हणतात बघा घरामध्ये. आणि आपल्या घरामध्ये किरकिऱ्या वगैरे भांडणं वगैरे होत नाहीत आणि समाधान राहतं. एक घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आणि त्याचसोबत तुम्ही तुमच्या घरातील देवदेवतांची पण नित्य देवपूजा करत चला घरामध्ये. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूयात उद्याच्या एक अशा छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आहे हे मला नक्की सांगा.